तर जरांगे पाटलांचा मोर्चा आता हळूहळू मुंबईकडे जातोय। रायगड सुद्धा सज्ज झालाय। सध्या जरांगे पाटील हे पुण्यामध्ये, तर जरांगेंच्या स्वागतासाठी रायगड सुद्धा सज्ज झालाय। 10 लाख मराठा बांधवांच्या भोजनाची व्यवस्था केली गेली आहे। हजारो महिलांनी भाकरी भाजीची तयारी केली आहे। जरांगे पाटील लाखो जनसमुदायासह गुरुवारी नवी मुंबई दाखल्यातील मराठा बांधव सज्ज झाले। खालापूर तसेच पनवेल तालुक्यातील नागरिकांकडून जय्यत तयारी केली गेली आहे। 40 किलोमीटर पर्यंत खालापूर ते कळंबोळी अशा प्रवासात 10 लाख व्यक्तींचं जेवण तयार केलं असून प्रत्येकाला 2 भाकरी आणि भाजी तसेच पाण्याची बॉटल दिली जाणार आहे। दरम्यान ही व्यवस्था कशी असेल याविषयी अधिक माहिती घेऊया। मराठा समन्वयक विनोद साबळे यांच्यासोबत बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी भारत गोरेगावकर यांनी। पाहूयात। मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी निघालेले मनोज जरांगे पाटील हे उद्या पनवेलमध्ये दाखल होणार आहेत। अर्थातच रायगडसह पनवेल नवी मुंबईमध्ये त्यांच्या सह मराठा योद्ध्यांची कशा पद्धतीची व्यवस्था आहे हे सांगण्यासाठी रायगडचे मराठा समन्वयक विनोद साबळे आता लोकशाहीसोबत आहेत। स्वागत आहे तुमचं विनोदजी। कशा पद्धतीने उद्या मनोज जरांगे यांचं आगमन होणार आहे आणि कशा पद्धतीची व्यवस्था पनवेलमध्ये करण्यात आली आहे? मनोज जरांगे पाटील आमचे मराठा संघर्ष योद्धे 20 जानेवारीला अंतरवाली सराटे येथून निघालेले आहेत आणि रायगड जिल्ह्यामध्ये 25 तारखेला म्हणजे उद्या त्यांचं आगमन होतंय। संपूर्ण रायगड जिल्हा हा आतुरतेने वाट बघतोय, कारण मनोज जरांगे पाटील ज्याप्रमाणे लाखोच्या संख्येने येणार आहेत आणि करोडोच्या संख्येने मुंबईमध्ये पोहोचणार आहेत, म्हणून आम्ही व्यवस्था संपूर्ण रायगड जिल्ह्याच्या वतीने 10 लाख लोकांची व्यवस्था आम्ही आमच्या पनवेलमध्ये म्हणजे रायगड जिल्ह्यामध्ये करत आहोत। नवीन पनवेल शहरामध्ये 50,000 लोकांचा पुलाव करतोय। खांदापूर कॉलनी शहरामध्ये 50,000ची व्यवस्था करतोय। कळंबोली शहरामध्ये 1 लाख लोकांची व्यवस्था करतात। खारघर शहर नावडे तलोजे मिळून ते 50,000 लोकांची व्यवस्था करतात। कळंबोली 50,000 लोकांची व्यवस्था करतात आणि खेडेगाव म्हणजे आमचं डेरिलसारखं एक गाव आहे, ते 20,000 प्रत्येक जण एक रिक्षावाले संघटना आमची ते 20,000 लोकांची व्यवस्था करतात आणि सगळे मिळून म्हणजे हजारो चुली शेकडो ठिकाणच्या भट्ट्या पेटून 10 लाख लोकांची व्यवस्था आम्ही करतोय। 10 लाख मराठा बांधवांसाठी त्यांच्या अल्पपहाराची आणि भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे आणि त्यासाठी शेकडो चुली हजारो महिला आजपासूनच कामाला लागायचं चित्र पाहायला मिळतं आहे। कॅमेरामन सर्वेसह भारत गोरेगावकर, लोकशाही मराठी, रायगड। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।